घर पाडलं घर Preview. औरंगाबाद में आज एक दिल दहला देने वाली घटना सामने आई है। महानगर पालिका की अतिक्रमण कार्रवाई के बाद गहरी निराशा में एक व्यक्ति ने अपनी जान दे दी। जानकारी के मुताबिक चिकलठाना इलाके में रहने वाले राजेश्वर नवपुते का 3 मंजिला मकान महानगर पालिका के अतिक्रमण हटाओ अभियान के दौरान तोड़ दिया गया था। पालिका की ओर से कहा गया था कि उन्हें मुआवजा दिया जाएगा, लेकिन तय समय पर कोई राहत नहीं मिली। बताया जा रहा है कि इसी निराशा में राजेश्वर नवपुते ने चिकलठाना में ही किराए के घर में फांसी लगाकर आत्महत्या कर ली। घटना के बाद उनके परिजनों और स्थानीय नागरिकों का गुस्सा फूट पड़ा। सभी लोग शव को लेकर औरंगाबाद के शासकीय मनी घाटी अस्पताल के बाहर सड़क पर धरने पर बैठ गए हैं। परिजनों की मांग है कि महानगर पालिका आयुक्त जी श्रीकांत खुद मौके पर आएं, तभी वे अंतिम संस्कार के लिए शव उठाएंगे। नाराज परिजन और लोग सड़क जाम कर चुके हैं, जिससे इलाके में ट्रैफिक ठप हो गया है। पुलिस और प्रशासन स्थिति को संभालने में जुटा है, लेकिन लोग अपनी मांग पर अड़े हैं। ये घटना महानगर पालिका की कार्रवाई पर कई सवाल खड़े करती है और स्थानीय लोगों में रोष व्याप्त है। आपल्याला सोडून गेलेला आहे जी काय मानसिक संताप होता, काय त्रास होता? घर पाडलं म्हणजे घर किती दिवसापासून हे चालू होतं सगळं? तुम्हाला काय सांगत होतं? आम्हाला सिलेंडर तुम्ही त्याला समजवण्याचा प्रयत्न केला म्हणलं पाहतो कुठंतरी। आता काय मागणी आहे तुमची? आता काय मागणी करतो? सर्व काय देणार? महानगरपालिकेतर्फे काळीमा फासण्याचा जो भाग करण्यात, त्यातली एक पहिली घटना म्हणजे आजच्या ज्या 30 वर्षाच्या युवकांची स्वतः आत्महत्या केली। का केली तर महानगरपालिकेने ज्या गुंडगिरी प्रवृत्तीने येऊन जेसीबीचा मॉप दाखवून आमच्या गावावरती जो रस्ता रुंदीकरणाचा एक मोठा प्रस्ताव मांडून त्याच्यामुळे गोरगरिबांची घरं पाडली, गोरगरिबांच्या दुकानांना सुद्धा त्यांना आज पर्यायी व्यवस्था नाही केली, काहीच नाही केलं। नोटीस दिले, डायरेक्ट आले आणि पाडले आणि संबंधित व्यक्ती राजेश्वर जाधव यांनी, राजेश्वर नवपुते यांनी जे टोकाचं पाऊल घेतलं ते फक्त याच कारणामुळे घेतलं की आताच त्यांनी 4-5 वर्षाखाली जमीन विकली, त्याच्यानंतर हे घर बांधलं आणि कोणालाही जर आपल्या मोठ्या घरात राहायची हौस सुद्धा पूर्ण करता येणे अवघ्या त्यांना 1-1.5 वर्षात त्यांचं घर पाडावं लागलं।
त्याच्या अनुषंगाने या युवकाने स्वतःचा जीव देत महापालिकेला एक सांगायचा प्रयत्न केला की हे जे तुम्ही करताय हे सगळं चुकीचं आहे, तुमची ही दंडेशाही गुंडेशाही काही चालणार नाही. तर महानगरपालिकेचा जोपर्यंत आयुक्त येत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि पुढील अंतिम संस्कार करणार. बरं, आता हे मानसिक संताप झालेला आहे चिखल ठाणेकरांना. 319 मालमत्ता बाधित जे झाल्या होत्या ते पाळण्यात आले महानगरपालिकेने. कुठची या मालमत्ता धारकाची भूमिका आता असणार? आता आमची ती भूमिका असणार आहे, एक तर आम्हाला योग्य तो मोबदला देऊन तुमचं काय रस्त्याचं रुंदीकरण असेल ते तुम्ही घ्या, नाहीतर आम्ही पूर्ण जण रस्त्यावरती उतरू आणि तुमचा रस्ता सुद्धा होऊ देणार नाही. ही आमची पूर्ण भूमिका असते. आपल्याला मी सचिन भाऊसाहेब वाघ, शिवसेना उपशहर प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर क्या कल जिस तरह से महानगरपालिका प्रशासन चिखल ठाणे जो मालमत्ता धारक जो मालमत्ता गिरा है, आज पहले जो इसका असर दिख रहा है, नौजवान ने फांसी लगाकर जान दी है, क्या कहेंगे पूरा? आज जो आपके सामने जो घटना आज पूरे गाँव के अंदर जो दुख का ये हुआ है, तो सब गाँव करेंगे चिखल ठाणे में सभी समाज के लोगों ने एक निर्णय लिया है कि जब तक इसके घर वालों को कोई अच्छा मुबादला नहीं मिलता है, इनकी घर वाले को कोई नौकरी वगैरह का कोई प्रस्ताव देती नहीं महापालिका, और जो महापालिका ने जो चिखल ठाणे में जो अतिक्रमण के नाम पे जो तो घर वासियों को जो तोड़ा है, ये हमारे जो तो 1961 से पहले ग्राम पंचायत से पहले के गाँव ठाणे, और ये बोलते कि इनका परमिशन नहीं है, ये नहीं है. हमारा परमिशन का विषय ही नहीं था, क्योंकि परमिशन लेने का है कि ग्राम पंचायत भी नहीं थी, महापालिका भी नहीं था. हमारा जो निजाम के नाम से गाँव है, और हमने उनको जो तो महापालिका को गाँव ठाणे का नक्शा सौंपा हुआ है, और वो उसको देख के हमारा जो निर्णय लीजिए, हमारे को कोई यानी कि इनमें कुछ अड़थड़ा लाने को ये नहीं है. क्या तुम शहर का विकास करो तो विकास करो, हम उसको कोई ये नहीं है. जो महानगरपालिका में जो भूमिका की जो घरा गिराएगा, ऐसा तुम्हें लगता है कि उसका एक कदम है पहले लड़के ने जो आत्महत्या की, तो ऐसे अगर लेट निर्णय देंगे तो ऐसे एक से और कदम निकलेगा कि जो महापालिका का उड़ाउड़ी का जो जवाब देते जो महापालिका के अधिकारी जो जी श्रीलाल साहब कि भाई हम घर तो तोड़ दिए मगर मुआवजा जब हम घर यानी रोड बनेंगे 30 सालों को 40 सालों को जब मुआवजा देंगे तो लोगों ने फिर ऐसी आत्महत्या करेंगे ना, रहने के लिए कहा देंगे लोग. आपका नाम? अमजद खान, शहीद खान, कांग्रेस जिल्हा सरचिटणीस. आपल्या गावातील एका युवकांनी जी आत्महत्या केली, नेमकं कशा काय कारण होतं? तरुण युवक चिखल ठाणचा त्यांनी मध्यरात्रीनंतर केव्हा तरी आज दुर्दैवी घटना घडली आणि त्याने आत्महत्या केली. तर त्याच्या मित्राकडून असं कळवलं, आमच्या अशा कानावर आलं की मागच्या काही दिवसापासून 2-5 दिवस 8 दिवसापासून ते थोडासा डिप्रेशन मध्ये होता. एक तर विषय त्याचा जे चिखल ठाणा जालना रोडवर त्यांनी आता घर विकून मागील 5-6 वर्षापूर्वी त्यांनी एक नवीन घर बांधलं होतं. त्यांचा कुटुंब परिवार राहत होता. महापालिकेने सांगितल्यानंतर कुठल्याही विकास कामाला मदत करण्याची साऱ्याची भावना असल्यामुळे महापालिकेने काही लेखी निवेदन वगैरे काही दिलं नव्हतं, पण अलाउन्स केलता हे पाडून घ्या आणि हे सांगितलं होतं जर तुम्ही पाडलं नाही तर मग ते आम्ही पाडू, आणि जर महापालिकेनं पाडलं तर त्याचा चार्ज तुमच्यावर लावला जाईल. तर मग आमचे जे काही बांधित लोक होते चिखल ठाणचे यांनी सर्वांनी महापालिकेला मदत केली आणि त्यांना असं वाटलं का बा आपण जर स्वतः पाडलं तर आपल्याला 10,000 खर्च येईल, महापालिकेने पाडलं ते 50,000 लावतील, अशी मदत म्हणून सर्वांनी पाडली. महापालिकेने परत आश्वासन दिलं की बा 15 ऑगस्ट पर्यंत तुम्ही सर्व घरं खाली करा, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला पुढचा पर्याय सांगू, मोबदला वगैरे सारं देऊ. तर यांनी साऱ्यांनी होऊन घरं खाली केले. या मुलाला मुळात कुठे गावात आमच्या गावात घरच मिळालं कोणालाच. सारे रोडवरले जे गेले गावात कोणी घरात राहू राहिलं, कोणी गल्लीत राहू राहिलं, यांना इथे मिळालं नाही. तर शेतामध्ये एका जणाचा मळ्यातला जो कोठा होता राहणारा होता तो त्यांनी काही नातेवाईक होते किंवा भाडेकरू पद्धतीने त्यांनी तो घेतला आणि ते तिथे राहायचे. परंतु याच्यामध्ये आम्ही परत महापालिकेकडे गेलो. मागच्या महिन्यात आमचं शिष्टमंडळ गेलं, आयुक्त साहेबांशी चर्चा केली. आयुक्त साहेबांची चर्चा केल्यानंतर या सारा विषय मांडल्यावर त्यांनी आम्हाला असं स्पष्ट केलं की आम्ही पुढच्या आठवड्यात येऊ आणि याचा सर्वे करू आणि पुढील पर्याय करू. तर ते आजपर्यंत झालं नाही
आणि मग आता यांच्या ह्या कुटुंबात त्यांची आई वयोवृद्ध आहे, म्हातारी आहे, ते मळा असा होता का त्याला चिखल होतं त्या जिथे राहत होते. अर्ध कुटुंब परत त्यांचं त्या घरी राहायला आलं, ते पाडलं असल्यामुळे अशा. तर याला ते काही जणाला घरी राहावं लागेल, काही जणाला त्या जमिनीत राहावं लागेल. त्याला मागील 3-4 महिन्यापूर्वी मुलगा झाला. पहिला एक त्याला मुलगा झाला, पण दुर्दैवी त्याचा अंत झाला. त्याला मुलाची त्याला खुशी होती. आता 4 वर्ष 4 महिन्याचा मुलगा होता आणि त्याला आता ते आणायचं होतं त्याच्या बायकोला मुलाला इथे. आणि त्याच्या ते काय मनात आलं की बा कुठे आणावं, हिला कुठे ठेवावा, अशा या साऱ्या विषयामध्ये तो त्याच्या मित्राकडून असं माहिती मिळालं का मागील 4-5 दिवसापासून तो काय म्हणायचा, मग बाबा गेल्या आणि दशम्या गेल्या, मग आरक्षण गेलं आणि घरही गेलं आणि आज ही दुर्दैवी घटना घडली. तर आत्ताच्या ह्या साऱ्या पोझिशन मध्ये त्यांच्या साऱ्या दुःखात सहभागी आहेतच. आम्हाला या ठिकाणी सर्वांनी असा निर्णय घेतला, महापालिकेने याच्यावर ठोस उपाय सांगून कोणीतरी अधिकारी येऊन त्यांनी लेखी आश्वासन द्यावं, तरच ती बॉडी आम्ही ताब्यात घेऊ, नसता तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, असा विषय ठरला. बरं, आता गावामध्ये अनेक घरं पाडण्यात आलेली आहे, बरेच लोकांना मानसिक संताप झालेला आहे. याच्यातून ती घटना घडलेली असं तुम्हाला वाटतं? हो, 100% त्या गोष्टीची पुनरावृत्ती आता या ठिकाणी मयत राजेश्वर साईनाथ गोटे उर्फ नवपुते हा आमच्यातील हिळून मिळून राहणारा एक दुग्ध व्यवसाय करणारा शेतकरी होता. तर सुशिक्षित होता तो. त्याला एक 3-4 महिन्याचा मुलगा झाला. त्याला सर्व गोष्टी त्याची खुशी होती. पण असा अचानक प्रसंग घडला. आमच्या चिकलठाणा गावावर एक झोपीत दगड टाकले आणि महानगरपालिकेने अशी भूमिका घेतलेली आहे, कोणत्याच गोष्टीचं लँड ॲक्विजिशन नाही, काही नाही, असा हा निर्णय गलथान कारभार. त्याची पुनरावृत्ती होऊन असे अनेक युवक युवती या गोष्टीची पुनरावृत्ती नाही व्हा, अशीच आमची सर्व गावकऱ्यांची ठोक भूमिका आहे. राहुल कचरू नवपुते. काका, याच्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी खासदार आमदारासोबत तुमची काही चर्चा झाली का? नाही, फक्त आपले आमदार इथले अनुराधाताई चव्हाण अशी घटना झाली असं आम्ही त्यांना घटना झाली तेव्हा कळवलं होतं आणि पुढे तुम्हाला अंत्यविधीला बोलवतोय असंही त्यांना बोललो होतो. कारण हा विषय सारा आम्हाला पण माहिती नव्हता का पुढे आता इथल्या तरुणाचा आणि सारेच गावकरी 18 पगड जाती जमातीचे मिळून हा निर्णय घेतील. तर त्या हिशोबातून मग त्यांचाही संपर्क केला नाही. आता आपण कोणासंगही संपर्क करू शकतो, इथले पालकमंत्री असो, अतुलजी असो, डॉक्टर कराड साहेब असो, कल्याणराव काळे असो, कोणी, पण आम्ही याला राजकीय स्वरूप देण्याच्या मनस्थितीत कोणीच नाही. आमचं इथे जे झालेलं दुःख आहे राजकीय स्वरूप नाही द्यायचं. आता जे तिकडे ओबीसी आंदोलन चालू आहे, जर भुजबळ साहेबाला किंवा वाघमारे साहेबाला कोणाला कळवलं असतं ते पण इकडे आले असते. त्याला वेगळंच काही कारण लागावा हा आमचा विषय नसल्यामुळे आता आम्हाला इथले आपले पोलीस स्टेशनचे जे PI कल्याणकर साहेब या गावाची मदत करतात. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला पण कळवलं आणि त्यांच्या सूचनेनुसार आता कोणीतरी अधिकारी येतोय आणि त्यांनी जर यांचं समाधान केलं तर आपण ते बाकीचं काही करण्याचा आमचा काही विषय नाही. आता मयत बॉडी उचलणार नाही का? जे आश्वासन काय पाहिजे तुम्हाला? नेमकं नाही, आमची मागणी आता त्यांचं जे झालं ते झालं. आता त्यांना एक तर त्यांना त्यांचं जे मोबदला वगैरे आहे त्यांच्या बरोबर साऱ्यांचा तो निकाली विषय काढावा महापालिकेने आणि त्याचा जो विकास आहे तो करावा. आणि ती जी मुलगी आहे आता त्याची जी मिसेस आहे तिला कुठेतरी महापालिकेने त्याच्यात नोकरी लावून घेऊन त्यांचा उदरनिर्वाह करावा. माझं नाव मदन देवराव नवपुते, मी स्थानिक इथल्या चिकलठाण्याचे सत्संग मित्र मंडळाचा पहिल्यापासून अध्यक्ष आहे, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. मुर्दाबाद
कारवाई केलेला आहे। श्रीकांत करायचं काय? मनपायुक्त मनपायुक्त मुर्दाबाद मुर्दाबाद मनपायुक्त मुर्दाबाद मनपायुक्त मुर्दाबाद। अरे महानगरपालिकेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। महानगरपालिकेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। महानगरपालिकेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। एक मिनिट काका, आमच्या मुलाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। खाली बसून घ्या सगळे। एक मिनिट कलेक्टर नगर आयुक्त आल्याशिवाय म्हणतोय ना, मग तेच म्हणू लागलो, तेच म्हणू लागले ना, मग झालं पाहिजे। कलेक्टर प्रॉपर्टी दाबू टाकले, घरबांधून काय म्हणून मन तारीख केला जास्त भ्रष्टाचार ऐका ना, आपलं काय खाली बसा, हे उभं राहू लागले, खाली बसा ना यार, उठू नका, उठू नका। आपल्याच माणसं तिकडचे कामं करून चालू द्या आपल्याला। हे बाया बस तिकडे खाली। साहेब ऐकायची वेळ गेली, 6 घंटे ऐकला आपल्याला विनंती आहे की आपण घडलेली आहे त्या तुमच्या कुटुंबाला आपण सांत्वना द्यावी, त्यांच्यासोबत राहावं। आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण जी वेळवाडी आहे ती त्यांच्या घरी घेऊन जावी। आपल्याला विनंती आहे, कृपया जी डेड बॉडी आहे ती आपण त्यांच्या घरी घेऊन जावी आणि रस्ता मोकळा करावा। कायद्यावर परिस्थिती निर्माण होईल अशी करू नये। आपल्या सर्वांना आमची पोलीस प्रशासनातर्फे नम्र विनंती आहे।
सर्व नागरिकांना विनंती आहे, जे घटना घडली आहे त्या संदर्भात महानगरपालिका प्रशासनाची जी काही कायदेशीर कारवाई अपेक्षित आहे आपल्याला त्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. महानगरपालिकाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत आणि ते आपल्याला लेखी पत्र देखील देत आहेत. पत्र तयार करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. आपले काही नातेवाईक देखील त्या ठिकाणी होते. आपल्याला विनंती आहे की आपण रस्त्यावर हॅलो मनपा इतकंच करायचं काय? मनपा इतकंच करायचं काय? एक मिनिट सर आता काय आलं ऐकत आता नाही ऐकत आता नाही ऐकत खाली बसून बोला सगळे खाली बोला पहिलं सगळे खाली अरे या आयुक्तावर गुन्हा दाखल आपली जी दुर्घटना झाली त्याला 100% जबाबदार महापालिका आहे. आयुक्त आयुक्ताला आपण 3 वाजेपासून मी स्वतः तिथे उभा आहे. पोलीस स्टेशन त्यांना आपल्याला पूर्ण सहकार्य केलं. त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याला कळवलं, आयुक्ताला कळवलं, उप आयुक्त आला. 3 महिने झाले त्याला. आपल्याला 3 घंट्यापासून 3 घंट्यापासून अर्ध्या घंट्यात पत्र येतं, 15 मिनिटात येतं, 3 घंटे. आता त्यांचं पत्र आलं ते होतं ते अरे ऐका ना, पत्र आपल्याला आलं ते पत्र आपल्याला पसंत नाही. पत्र मान्य नाही आपल्याला म्हणताय. आता आपल्या PA साहेबांनी सांगितलं
मी परत दुसरं पत्र टाकतोय, ते आता आपल्याला टाकताय, त्यांचं पत्र आपण घेऊ. आयुक्त आला पाहिजे. निर्णय आयुक्त आला पाहिजे.